मला पिंटू भाई सांगितलं 2 मिनिट, पण मी 2 मिनिट बोलणार नाही. यांचा भ्रष्टाचार मुळापासून निपटून काढल्याशिवाय थांबणार नाही. मित्रांनो, सगळ्यांची भाषणे झाली, राजकीय पुढाऱ्यांनी भाषणे केली, पण त्यांनी महत्वाचं सांगितलं नाही. काय सांगितलं नाही? या चोर सभापतीने 10 एकर जमीन खरेदी केली 30 कोटीला. कृषी उत्पन्न बाजार समितीत होते आपले 68 कोटी, त्यातून गेले 30 कोटी. आता 10 एकर जमीन खरेदी केली. आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर ते खरेदी खत रद्द केलं नाही, 10 चोर सभापती पैसे कसे खाणार मी ते तुम्हाला सांगतो. गाळे 100 गाळे बांधण्यासाठी तो कोटेशन काढणार 30 कोटीचं. त्या 30 कोटी मध्ये कमावणार 8 कोटी. त्या गाळे वाटपामध्ये प्रत्येक गाळे धारकाकडनं घेणार 5 लाख. 100 गाळ्यांमधून तो कमावणार 5 कोटी रुपये. झाले किती? 13 कोटी. मग आता लायसन घ्यायची. लायसन प्रत्येक लायसन धारकाकडनं किती घेणार? 3 लाख. म्हणजे पैसे झाले किती? 3 कोटी. म्हणजे ह्या 10 एकर मध्ये तो कमावणार 16 कोटी. बरोबर आहे की नाही? बोला शेतकऱ्यांना, बरोबर आहे की नाही? माझ्या माता भगिनींनो बोला. हा तानाजी तांबे बोलतोय, हे खरं आहे की नाही? अरे बोला. बरोबर आहे. मग मित्रांनो, उठ मराठा, उठ शेतकऱ्या, उठ जागा हो आणि या चोर सभापतीला मातीत गाड. ही वेळ आलेली आहे. मित्रांनो, आता बाबूभाईंनी सांगितलं त्या 15 संचालकांची सुद्धा सुट्टी करायची नाही. माझा वंतूचा एक पोपट मिठू बोलला. अरे पण किती रुपये घेतले? 50 लाख. निवडणुकीला गेले 5 लाख खर्च, घेतले 50 लाख. माऊली म्हणतात उरका. आता उरकता घेतोय. माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, आज मी खात्यावर हात ठेवून सांगतोय, मी शेतकरी संघर्ष संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे. मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे. वाणी साहेब नेहमी म्हणतात तुम्ही अतुल स्टेटस काय ठेवतो? मला जो आवडतो त्याचा मी ठेवणार. वाणी साहेब परत मला विचारू नका. मी शेतकऱ्यांना परत विनंती करतोय, वाणी साहेब तुम्ही जर तुमचा चारित्र्य संपन्न असाल, तुम्ही जर थोडं चांगलं असाल, तुमचा स्टेटस मी ठेवणार.